रडू येतं समोरचे, मग मी हा असा गॉगल घालते आणि मग त्याला दुर्लक्ष करते. आणि कसं आहे, आपण हा गॉगल घातल्यावर त्याचे खूप फायदे आहेत. गॉगल घातल्यावर आहे ना नमस्कार, कसे आहात सगळे. खूप दिवसांनी व्हिडिओ, कारण मला व्हिडिओ काढायला टाइमच भेटत नाही. म्हणजे शूट करायचं म्हणजे टाइमच नाही. तसं बघा, मी सासरी आलेली आहे. हे आमच्या गावचं म्हणजे माझ्या सासरचं काळूबाई मंदिर आहे, तिथे आम्ही आलो होतो. थोड्याशा रील शूट केल्या. आता पूर्ण गावाला माहिती झालं आता मी व्हिडिओ शूट करते, रील बनवते. त्याच्यामुळे काय आता एकदम मी बेफिकर आहे. असं पण आमच्या घरातलं असं वातावरण खूप छान आहे, त्याच्यामुळे आम्हाला काय टेन्शन नाही त्या गोष्टीचं. बघा, काळूबाईचं मंदिर आहे. आणि अगोदर पण सुप्रिया सूरज ब्लॉग या जुन्या चॅनलला मी पूर्ण पूर्ण शूटिंग केलं होतं. इथे ते आहे. आणि तुम्हाला तर थोडा वेळ विषय हा आहे की मी गॉगल वापरायला लागली, मी कशी राहते, अशी का राहू राहिले, याचं एक कारण आहे. ते मी तुम्हाला सांगणार होते. मी अगोदर तुम्हाला स्पष्ट केलं होतं की मी तुम्हाला सांगणार मी गॉगल का वापरते. तर तोच विषय आहे आपला, तर मी तुम्हाला सांगते. तर त्याच्या आधी मी तुम्हाला थोडं मंदिराची झलक दाखवते. म्हणजे देवाला आलोय तर थोडंसं देवाचं पण बघितलं पाहिजे, है की नाही. हे बघा, मी तुम्हाला काळूबाईचं मंदिर हे बघा. आता आतमध्ये आता खूप उशीर झालाय, 6:30 वाजले संध्याकाळचे. मला घरी पण जायचंय. हे बघा, आजूबाजूचा परिसर असा आहे. तुम्हाला जर बघायचं असेल ना, नेक्स्ट टाइम तुम्ही मला कमेंट करून सांगा. नेक्स्ट टाइम मी तुम्हाला पूर्ण मंदिराचं शूट करून दाखवते. कसं मंदिर आहे, आईंची मूर्ती कशी आहे आतमध्ये, आई कशा बसलेल्या आहेत गाभाऱ्यामध्ये, ते पण दाखवते. हे बघा, आता ओम आर्या बसलेले, ते आता जायलाच हवं, निघायला हवं. हे बघा, हे सगळं असं जंगल टाईप आहे, शेती आहे सगळं. आता निघाले असतील घरी, आम्ही पण निघतो आता. चला, आता बात आता अशी आहे. हे बघा, मी पहिली आहे ना अशीच राहत होते बरं का, साडी वगैरे घालून असं एकदम नॉर्मल. पण गंमत अशी झाली ना, सर्वांना असं वाटतं ही खूप कमजोर आहे. आणि मला खूप त्रास झाला, खूप माझ्या आयुष्यात खूप घडामोडी घडल्या, खूप काय घडलं. आणि सर्वांनी माझा फायदा उचलला. मी कुणाला मदत करत नाही आणि मी कुणासाठी काहीच केलेलं नाही. म्हणजे मी वेळ प्रसंगी कोणाला सपोर्ट केला नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आणि कसं आहे, माझी सवय आहे ना, मला समोरचं भुकेलं जर दिसलं ना तर मी त्याला 2 घास देईलच. माझ्याकडे जर असेल ना तर मी नक्कीच देते, नसेल तर पर्याय नाही माझ्याकडे. पण सदर आता असं वाटतंय ना का ठीक आहे, जर तुम्ही असं समजत असाल तर तुमच्या हिशोबानेच राहते. आणि माझ्या नवऱ्याचा मला सपोर्ट आहे, माझ्या सासरचा पण सपोर्ट आहे, माहेरचा पण तर आहेच पहिल्यापासून. आता कसं आहे, कोणी जर आता माझ्या समोर रडत पण असेल ना, कारण मी तो दिवस पण बघितलाय जेव्हा उपाशी राहिल्यावर कोण आपल्याला देतं आणि कोण आपल्याला मदत करतं वेळेवर, ते मी बघितलेलं आहे. आणि हे बघा, कोणी मान्य करो ना मान्य करो, देवा पैसे ते लिहिलेलं आहे, त्याच्यामुळे काही मला फरकच पडत नाही. आणि आता आहे ना, माझ्यासमोर कोणी रडत जरी असेल ना, काकुळतीला असेल, तरी हा गॉगल मला मदत करतो. तर माझी सवय आहे ना ती, मग मला रडू येतं समोरची, मग मी हा असा गॉगल घालते आणि मग त्याला दुर्लक्ष करते. आणि कसं आहे, आपण हा गॉगल घातल्यावर त्याचे खूप फायदे आहेत. गॉगल घातल्यावर आहे ना, गॉगल घातल्यावर माणूस भीती जरी असेल ना तरी हा गॉगल घातल्यावर आहे ना, माणसाला आपले डोळे दिसत नाही, आपण घाबरलेलो आहे की नाही घाबरलेलो आहे हे पण आपल्याला कळतं. म्हणजे आपल्यालाच माहिती, आपल्या जीवाला माहिती आपण घाबरलो या गोष्टीला, पण आहे ना समोरच्याला टक्कर द्यायची ताकद येते या गॉगलने टक्कर द्यायची, समोरच्या बरोबर नजरेला नजर भिडवायची ताकद येते ह्या गॉगलने. तसं काही नाही, मी अशी पण बोलून भांडू शकते, पण आहे ना मला लगेच समोरच्यावर दया येते. आणि ही दया आहे ना मला दाखवायची नाही, म्हणून ही अशी
म्हणून मी गॉगल घालते. आणि आता मी अशीच राहते आणि आयुष्यभर अशीच राहणार आहे. तुमचा सपोर्ट असू द्या. आणि कसं आहे, माझे घरचे मला काय बोलतात, तुला जसं राहायचंय तसे राह. त्याच्यामुळे ना जोपर्यंत ओम थोडा मोठा होत नाही, जोपर्यंत ओमला मोठे मोठे मित्र होत नाही, त्यानंतर मी सगळं बंद करणार. कारण कसं आहे, जोपर्यंत तो लहान आहे तोपर्यंतच आपल्याला हाऊस करून घ्यायची आहे, म्हणून मी हाऊस करते, बाकी काही नाही. आणि आता माझ्या समोर कोणी रडत जरी असलं ना तरी मला फरक नाही पडत. मी असं बघितलं दिसलं तरी ना पटकन गॉगल घालायचा आणि आपलं समोर निघून जायचं, इग्नोर करायचं समोरच्याला. गरज नाही. ज्यावेळेस मी मदत करत होते की नाही हे देवाला माहिती आहे. तुम्ही मना केलं, तुम्ही हे केलं तरी मला काहीच फरक पडत नाही. आता वरती काळूबाईचं नावाची पाटी आहे, पण आता आम्ही निघतोय, खूप 7 वाजत आले ना. मला हे सांगायचं होतं, मी गॉगल का आता वापरते, अशी का राहते. तर आता माझ्या समोर कोणी रडलं ना, मला दुःख झालं, मला रडायला जरी आलं ना तरी मी पटकन असा गॉगल घालते, विषय संपून टाकते, गरज नाही. तुम्ही पण ट्राय करून पहा. तुमच्या आयुष्यात जर असे व्यक्ती किंवा अशा घटना घडल्या असतील ना, ऑटोमॅटिक तुम्हाला माझे शब्द आठवते, तुम्ही गॉगल घालायला सुरुवात करा. समोरचं तुम्हाला जर त्रास द्यायला, घाबरावायला जरी आला ना, तुम्ही गॉगल घातला ना, तुम्ही एकदम भारी. दुर्लक्ष, तुमच्यामध्ये लढायची ताकद ऑटोमॅटिक येते. कारण समोरच्याच्या डोळ्यात डोळे पण घालायची ताकद आहे बरं का माझ्यामध्ये. पण जरा मी आता याच्यामध्ये जरा सुंदर दिसते, छान दिसते. थोडं माझ्या गेटअप मध्ये मला लुक मध्ये चेंज आणायचं आहे, पण थोडं हळूहळू आता माझ्या आयुष्यात थोड्या गोष्टी चांगल्या होऊ राहिल्या. भंगार लोकांना दुर्लक्ष करायची ताकद आली आहे माझ्यामध्ये आणि मी त्यांना दुर्लक्ष करते. गॉगल मी ह्यासाठी घालते, तर तुम्हाला कळालंच असेल मी आज गॉगल का घालते. ओके, असंच सपोर्ट करत राहा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करायला विसरू नका. आणि तुम्ही सुद्धा स्वतःमध्ये बदल आणा की जेणेकरून कोणी तुमचा मजबुरीचा फायदा उचलणार नाही. तुम्ही कुणासमोर रडले ना तर ते आपल्याला कमजोर समजतं. रडू आलं ना, सीधा गॉगल घ्यायचा, असं गॉगल घालायचा, रडून घ्यायचा आतल्यात, कोणाच काही गरजच नाही. कसं वाटलं तुम्हाला गॉगलचं? आहे की नाही गॉगल उपयोगी? गॉगल वापरायला सुरुवात करा.